Good morning, all my dear children. Last some periods we have discussed about be smart. मागच्या काही तासिकेपासून आपण जे 1.4 लेसन आहे बी स्मार्ट म्हणजेच यशस्वी बना नावाचं जे लेसन आहे पाठ आहे त्यांविषयी आपण माहिती घेत आहोत आणि त्याच्यात आपण की जे स्मार्ट गोल्स आहेत म्हणजे आपलं जे ध्येय आहे, आपलं जे लक्ष्य आहे, आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे तज्ज्ञ लोक आहेत त्या तज्ज्ञ लोकांनी शिफारस केलेले जे 5 मार्ग आहेत, 5 टप्प्यांचा जो मार्ग आहे त्यांविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करीत आहोत आणि त्याच्यात आपण मागच्या तासिकेला जे स्मार्ट ध्येय आहेत त्या स्मार्ट ध्येयांची जी मार्गदर्शक सूची आहे त्यांविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेत आहोत आणि त्याच्यात आपण मागच्या तासिकेला एस स्टँड फॉर स्पेसिफिक निश्चित तपशील असलेला यांविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतली. त्याच्यानंतर एम स्टँड फॉर मेजरेबल मोजता येण्याजोगा हा सेकंड जो स्मार्ट गोल आहे त्याविषयी आपण माहिती जाणून घेतली. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इट इज ए स्टँड फॉर अचिवेबल प्राप्त किंवा साध्य करण्यायोग्य हा जो थर्ड वन स्मार्ट गोल्स आहेत याच्याविषयी देखील आपण कालच्या तासिकेला सविस्तरपणे माहिती जाणून घेतली. आज आपण जे रिमेनिंग 2 स्मार्ट गोल्स आहेत, स्मार्ट ध्येय आहेत त्यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तर ती रिमेनिंग 2 जे स्मार्ट गोल्स आहेत ती म्हणजे फोर्थ इज रिअलिस्टिक अँड लास्ट वन मीन्स फिफ्थ टाइम बाउंड. So today we are going to learn about fourth one, it is realistic. Realistic R stand for realistic. Realistic means what? काय सांगू शकतो आपण ते तर मागच्या तासिकेला आपण याविषयी माहिती जाणून घेतलीच आहे. रिअलिस्टिक मीन्स व्हॉट? वास्तववादी. रिअलिस्टिक मीन्स व्हॉट? वास्तववादी. चला तर आपण जे रिमेनिंग 2 स्मार्ट गोल्स आहेत त्यांविषयी माहिती जाणून घेऊया. फोर्थ वन रिअलिस्टिक वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल्स सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाईज. एक्सपर्टाईज मीन्स व्हॉट? कौशल्य असा त्याचा एक अर्थ होतो. एक्सपर्टाईज मीन्स व्हॉट? कौशल्य. गोल्स म्हणजे ध्येय, इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे, करंट म्हणजे हल्ली सध्या, स्किल्स म्हणजे कौशल्य असा त्याचा अर्थ होतो. एरिया म्हणजे विभाग किंवा क्षेत्र. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाईज. म्हणजे स्वतःला माहीत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेप्रमाणे किंवा क्षमतेनुसार ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. हे वास्तव आहे की स्वतःला माहीत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. कारण प्रत्येकाला वैयक्तिक आपल्या क्षमता काय आहेत, आपले कौशल्य काय आहेत हे प्रत्येकाला माहीत असते आणि त्यानुसार जर आपण ध्येय निश्चित केले तर त्याच्यात यशस्वी होण्याची जी शक्यता आहे ती शक्यता देखील काय असते? अधिक असते. की आपण किती पाण्यात आहोत हे प्रत्येकाला माहीत असतं, की आपली क्षमता काय आहे, आपल्यामध्ये कौशल्य काय आहेत हे प्रत्येकाला माहीत असतं आणि त्यानुसार जर आपण की जे गोल्स आहेत म्हणजे जे ध्येय आहे ती ध्येय जर आपण आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात आपण सेट केली म्हणजे निश्चित केली तर आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये नक्कीच काय होऊ शकतो? यशस्वी होऊ शकतो. बघा, इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाईज. म्हणजे स्वतःला माहीत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. अनरिअलिस्टिक मीन्स व्हॉट? अवास्तव. एक्सपर्टाईज कौशल्य, एक्सपेक्टिंग अपेक्षा, एक्सपर्ट तज्ज्ञ, शॉर्ट अमाऊंट या ठिकाणी आपण
त्याचा अर्थ काय घेऊ? शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम. इट इज थोड्या वेळेत किंवा कमी कालावधीत, असाही आपण त्याचा अर्थ या ठिकाणी घेऊ शकतो. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक टाइम्स, सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. की कोणत्याही बाबीत किंवा कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि त्यामुळे कमी कालावधीत एखाद्या विषयात तरबेज होण्याची अपेक्षा ठेवणे काय आहे? अनरिअलिस्टिक आहे, अवास्तववादी आहे. म्हणजेच कोणतीही बाब असेल किंवा कोणतंही ध्येय असेल, कोणतंही स्वप्न असेल, त्याच्यात जर आपल्याला प्रत्यक्षात यश मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय द्यावं लागेल? वेळ द्यावा लागेल. आणि त्यामुळे कमी कालावधीत एखाद्या विषयात म्हणजे तरबेज किंवा पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणे काय आहे? अवास्तव आहे, अनरिअलिस्टिक आहे. म्हणून की कोणतंही ध्येय असेल किंवा कोणतंही स्वप्न असेल किंवा कोणतंही लक्ष्य असेल, ते प्रत्यक्ष प्राप्त करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावाच लागतो. कमी कालावधीत कोणतंही ध्येय, कोणतंही स्वप्न या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही किंवा कमी कालावधीत एखाद्या विषयात आपण तरबेज किंवा पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणे या ठिकाणी काय आहे? अवास्तव आहे, अनरिअलिस्टिक आहे. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. Attaining म्हणजे attaining means what? पूर्ण करणे. And realistic means what? वास्तव it is realistic वास्तव. And successful, यशस्वी. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. की वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे सहज शक्य होते. की being realistic will make it easy to be successful at attaining goals. की वास्तववादी ॲटिट्यूड असेल, दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे सहज शक्य होते. म्हणजेच आपल्या कौशल्यानुसार आणि क्षमतानुसार जर आपण ध्येय निश्चित केले तर आपण त्याच्यात सहजपणे काय होऊ शकतो? यशस्वी होऊ शकतो. कारण की आपले कौशल्य काय आहेत, आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या ॲबिलिटीज काय आहेत हे आपल्याला चांगल्या प्रकारे ठाऊक असते, चांगल्या प्रकारे अवगत असते, चांगल्या प्रकारे माहीत असते. त्यामुळे त्याच्यात आपल्याला यश मिळण्याची जी शाश्वती आहे ती शाश्वती काय असते? अधिक असते. की वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे सहज शक्य होते. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक रिअलिझम वास्तववाद. डिफेन्सिव्ह बचावात्मक, ॲग्रेसिव्ह आक्रमक, परहॅप्स कदाचित, लॅक कमतरता किंवा उणीव असं आपण त्याला म्हणतो. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल्स परहॅप्स लॅक रिअलिझम. डिफेन्सिव्ह बचावात्मक, ॲग्रेसिव्ह आक्रमक, गोल ध्येय, परहॅप्स कदाचित, लॅक उणीव किंवा कमतरता, रिअलिझम वास्तववाद. की बचावात्मक असणारे आणि धडाडी नसलेले ध्येय बहुधा वास्तववादी नसते. की जर बचावात्मक असणारे आणि जे धडाडी नसलेले म्हणजेच आक्रमक नसलेले जे ध्येय आहेत ते ध्येय बहुधा वास्तववादी नसतात, रिअलिझम नसतात. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू एडियर टू दॅट पिक्चर. एडियर मीन्स वॉट? पालन करणे असाही त्याचा एक अर्थ होतो किंवा चिकटून राहणे असाही त्याचा एक दुसरा अर्थ होतो. एडियर पालन करणे, चिकटून राहणे. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी क्षमता टू एडियर टू दॅट पिक्चर्स. की आपल्या डोक्यात म्हणजे जे गोल आहे, जे ध्येय आहे त्या ध्येयाचे पिक्चर म्हणजे जे चित्र आहे ते चित्र स्पष्ट असायला हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही असली पाहिजे. म्हणजेच कोणतंही ध्येय आहे, कोणतंही लक्ष्य आहे, कोणतंही स्वप्न आहे, कोणतंही उद्दिष्ट आहे ते निश्चित करीत असताना
आपल्या डोक्यात त्या ध्येयाचे, त्या लक्ष्याचे, त्या स्वप्नाचे, त्या उद्दिष्टाचे चित्र स्पष्ट असायला हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही असली पाहिजे. तेव्हाच आपण एखादा गोल, एखादं लक्ष्य, एखादं स्वप्न, एखादं टार्गेट आपण निश्चित केले पाहिजे. तेव्हाच आपण त्याच्यात प्रत्यक्षात काय होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. इट इज अ रिअलिस्टिक की प्रत्येकाला आपलं स्वतःचं वास्तव काय आहे, स्वतःविषयी प्रत्येकाला माहिती असतेच की आपल्यामध्ये कोणते कौशल्य आहेत, किती क्षमता आहे, याविषयी प्रत्येकाला वैयक्तिक आपली माहिती असतेच. असं होणारच नाही की आपल्यात क्षमता किती आहेत, कौशल्य किती आहेत हे माहीत नसणे म्हणजेच काय, हे चुकीचंच आहे की त्याविषयी आपल्याला माहिती असतेच. म्हणूनच की आपल्या डोक्यात ध्येयाचे चित्र स्पष्ट असायला हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही आपल्यामध्ये असली पाहिजे. त्याच्यानंतर लास्ट वन, टी स्टँड फॉर टाईम बाउंड. टाईम बाउंड इट इज. टाईम बाउंड म्हणजेच कालमर्यादित, की कोणतंही ध्येय आहे ते ध्येय वेळेच्या आत आपल्याकडून ते प्रत्यक्षात साध्य केले गेले पाहिजे, प्राप्त केले गेले पाहिजे. म्हणून इट इज अ टी स्टँड फॉर टाईम बाउंड मीन्स कालमर्यादित. इस्टॅब्लिश इट इज. establish time parameters around each goal as it will help increase focus and accountability. पॅरामीटर म्हणजे काय, मापदंड. पॅरामीटर मीन्स व्हॉट, मापदंड. अँड अकाउंटबिलिटी, जबाबदारी. अकाउंटबिलिटी म्हणजे काय, जबाबदारी. पॅरामीटर मापदंड. इस्टॅब्लिश स्थापन करणे. इन्क्रीज म्हणजे वाढणे. फोकस म्हणजे लक्ष देणे. इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स इट इज अ मापदंड. पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटबिलिटी म्हणजेच प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे, ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास काय होईल, मदत होईल. की जे प्रत्येक ध्येय आहे त्या प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे. म्हणजेच एवढ्या पिरियडमध्ये, एवढ्या कालावधीमध्ये आपण निश्चित केलेले जे ध्येय आहे ते ध्येय आपल्याला पूर्ण करता आले पाहिजे. म्हणजे प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे. की जर आपण प्रत्येक ध्येयासाठी की या पिरियडमध्ये आपल्याला आपलं जे ध्येय आहे ते ध्येय आपल्याला निश्चित करायचं आहे आणि निश्चित केल्यानंतर त्यावर आपल्याला अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास त्यामुळे काय होईल, हेल्प होईल, मदत होईल. की इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटबिलिटी. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. वेट म्हणजे काय, वजन. रिड्यूस म्हणजे काय, कमी करणे. की टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. की वजन कमी करायचे असल्यास काय करायला हवे हे आपल्याला माहीत असते. की वजन कमी करायचं आहे, वजन कमी करायचे असल्यास काय करायला हवे हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असते. की टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट बट विदाऊट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स रियालिटी. बट विदाऊट कन्सिस्टंट म्हणजे काय, सातत्यपूर्ण किंवा सुसंगत किंवा मिळता असाही त्याचा अर्थ होतो. कन्सिस्टंट म्हणजे सातत्यपूर्ण. टाईम बाउंड कालमर्यादा, ॲक्शन कृती, रियालिटी वास्तव. बट विदाऊट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी. पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होत नाही. की वेळेची जी चौकट आहे आणि त्या वेळेच्या मर्यादेत राहून जर आपण कृत्य केलं नाही किंवा कृती केली नाही
तर अपेक्षित जो रिझल्ट आहे, अपेक्षित जो परिणाम आहे तो परिणाम अचीव करणे, साध्य करणे, मिळवणे शक्य होत नाही, शक्य होत नाही. इट मे बी एक्सरसाइज, डायट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. एक्सरसाइज म्हणजे काय? व्यायाम. एक्सरसाइज व्यायाम, डायट आहार, अँड स्ट्रेस फ्री थॉट्स म्हणजे तणावरहित विचार. स्ट्रेस फ्री थॉट्स. इट मे बी एक्सरसाइज, डायट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो, की मग तणावरहित विचार. की जर आपण वेळेच्या किंवा कालमर्यादेच्या आत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होत नाही. मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो, की मग तणावरहित विचार असो, त्याचा रिझल्ट, त्याचा अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होत नाही. म्हणजेच वजन कमी करायचं असेल तर आपल्याला सातत्यपूर्ण काय करावी लागते? कृती करावी लागते. आणि कृती केली तरच आपल्याला अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होते. आणि जर आपण सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होत नाही. मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो, की मग तणावरहित विचार. ऑल दीज हॅव टू प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंट इट विदाउट हेजिटेशन, डाऊट और indifference, but within deadline. Within deadline it is all these have to practice and implement it. म्हणजे काय? अंमलबजावणी करणे. implement it without hesitation म्हणजे काय? मनाची द्विधावस्था. डाऊट शंका, indifference दुर्लक्ष, अँड डेडलाईन म्हणजे काय? अंतिम मुदत असा त्याचा अर्थ होतो. की ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस ऑल अँड इम्प्लिमेंट इट विदाउट हेजिटेशन, डाऊट और इंडिफरन्स, बट विदिन अ डेडलाईन. की मनाची द्विधावस्था न होऊ देता किंवा मनामध्ये शंका किंवा उदासीनता न बाळगता ठरवलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन केले तर ते त्यात अपेक्षित रिझल्ट मिळणे, अपेक्षित परिणाम मिळणे काय आहे? शक्य आहे. की ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंट इट विदाउट हेजिटेशन, डाऊट और इंडिफरन्स, बट विदिन अ डेडलाईन. म्हणजेच मनाची द्विधावस्था न होऊ देता किंवा मनामध्ये शंका किंवा दुर्लक्ष किंवा उदासीनता न बाळगता जर आपण ठरवलेल्या मुदतीत या सर्व गोष्टींचे काटेकोरपणे पालन केले, या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे, तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये काय मिळत असतो? अपेक्षित परिणाम मिळत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन बघा की विजन विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. विशेष म्हणजे काय? इच्छा. इंटेन्शन्स म्हणजे काय? उद्देश किंवा हेतू. विजन्स म्हणजे काय? दूरदृष्टी. व्हॅल्युएबल म्हणजे काय? मौल्यवान असा आपण त्याचा अर्थ घेतो. ड्रीम्स स्वप्न. की विजन्स दूरदृष्टी, विशेष इच्छा किंवा शुभेच्छा, इंटेन्शन्स उद्देश किंवा हेतू, अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल महत्त्वपूर्ण किंवा मग मौल्यवान. की सर्वच ध्येयदृष्टी म्हणजेच विजन्स, इच्छा, उद्देश आणि स्वप्ने ही मौल्यवान असतात. की सर्वच विजन्स आहेत, विशेष आहेत, इंटेन्शन्स आहेत, स्वप्न ड्रीम्स आहेत, ही काय असतात? मौल्यवान असतात. की विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. सर्वच ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्ने ही मौल्यवान असतात. द स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इनकरेज यूज टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. स्पार्क म्हणजे काय? चमक किंवा ठिणगी असाही त्याचा एक अर्थ होतो. डिफाईन म्हणजे परिभाषित किंवा चा अर्थ स्पष्ट करणे. इनकरेज प्रोत्साहन
इनकरेज म्हणजे काय, प्रोत्साहन. द स्पार्क, स्पार्क म्हणजे चमक. द स्पार्क ऑफ इमॅजिनेशन, इमॅजिनेशन म्हणजे काय, कल्पना. अँड इनकरेज, प्रोत्साहन. यूज टू डिफाईन, डिफाईन म्हणजे काय, परिभाषित असाही त्याचा अर्थ होतो किंवा चा अर्थ स्पष्ट करणे. वेअर वी वॉन्ट टू रीच, रीच म्हणजे पोहोचणे. द स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. की त्यांच्यामुळे म्हणजे कोणामुळे, ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्ने, त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन, कल्पनाशक्ती काय होते, जागृत होते आणि नेमके कुठे पोहोचायचं आहे ते ठरवण्यासाठी इनकरेज मिळते, प्रोत्साहन मिळते, प्रेरणा मिळते. म्हणजे सर्वच ध्येयदृष्टी, इच्छा आणि उद्देश आणि स्वप्ने ही मौल्यवान असतात आणि त्यांच्यामुळे आपली जी इमॅजिनेशन पॉवर आहे, कल्पनाशक्ती आहे, ती कल्पनाशक्ती काय होते, स्पार्क होते, जागृत होते आणि नेमके कुठे पोहोचायचं आहे ते ठरवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळते, इनकरेज मिळते. In order to get there, where we need to bring life images down to earth and plan to execute and strategies म्हणजे काय, धोरण. अँड एक्झिक्यूट म्हणजे काय, कार्यान्वित करणे. अँड डाऊन टू अर्थ म्हणजे काय, खरा किंवा व्यापक. डाऊन टू अर्थ म्हणजे काय, व्यावहारिक किंवा खरा असा त्याचा अर्थ होतो. एक्झिक्यूट म्हणजे काय, कार्यान्वित करणे. आणि स्ट्रॅटेजीज मीन्स व्हॉट, स्ट्रॅटेजीज म्हणजे काय, धोरण. इन ऑर्डर टू गेट देअर हावेवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीज. म्हणजे तिथे पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार धोरण आखता आले पाहिजे. तेव्हाच आपण कोणतंही ध्येय निश्चित करीत असताना त्याच्यामध्ये यशस्वी होण्याची जी शाश्वती आहे, शक्यता आहे, ती शक्यता काय असते, अधिक असते. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पीट म्हणजे काय, रणशिंग किंवा तुतारी असंही आपण त्याला म्हणतो. ट्रम्पीट, रणशिंग किंवा तुतारी. द क्वालिटी म्हणजे वैशिष्ट्य असं आपण त्याला म्हणतो. अँड क्वांटिटी म्हणजे काय, प्रमाण किंवा परिमाण. एनर्जी, शक्ती किंवा ऊर्जा असं आपण म्हणतो. फोर्थ मीन्स व्हॉट, नेक्स्ट, पुढे किंवा बाहेर असाही त्याचा अर्थ होतो. डायरेक्टली इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव. रिझल्ट म्हणजे परिणाम. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. म्हणजे आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यांच्या निष्पत्तीवर परिणाम होत असतो. यांच्या निष्पत्तीवर काय होत असतो, इम्पॅक्ट, प्रभावावर किंवा निष्पत्तीवर परिणाम होत असतो. म्हणजेच आपण वापरलेली जी शक्ती आहे त्या शक्तीची क्वालिटी अँड क्वांटिटी, गुणवत्ता आणि प्रमाण यांच्या निष्पत्तीवर त्याचा काय होत असतो, परिणाम होत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पीट. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पीट म्हणजे काय, रणशिंग किंवा तुतारी असा त्याचा अर्थ होतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पीट. आयुष्य हे एखाद्या रणशिंगाप्रमाणे किंवा तुतारीसारखे असते. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. की आपण त्याला काही दिले नाही, म्हणजे जे आयुष्य आहे, जे जीवन आहे, त्या जीवनाला जर आपण काही दिले नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. म्हणजेच लाईफ हे रणशिंगासारखे किंवा तुतारीसारखे असते. आपण जर आयुष्याला काही दिले नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये आपलं जे जीवन आहे ते जीवन जगत असताना आपण आपल्या आयुष्यामध्ये काही उद्दिष्टे, काही लक्ष्य आपण सेट करावीत, निश्चित करावीत आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनामध्ये वाटचाल करावी. म्हणजेच आपण जर आपल्या आयुष्याला काही दिलेच नाही तर त्यातून आपल्याला काहीतरी अपेक्षा ठेवणे सुद्धा काय आहे,
चुकीचं आहे. म्हणजेच आपण आपल्या आयुष्याला काही दिले नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. नाव लास्ट पॅरेग्राफ. बघा या ठिकाणी लास्ट पॅरेग्राफ दिलेला आहे, त्याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करूया. आता शेवटचा पॅरेग्राफ बघा. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल आहे. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क म्हणजे यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल होय. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम्स. फाइंडिंग म्हणजे काय? शोधणे. फाइंडिंग मीन्स वॉट? शोधणे असा त्याचा अर्थ होतो. फुटिंग मीन्स वॉट? पाय ठेवायला जागा किंवा पाय ठेवणे. अँड प्रिसाइजली म्हणजे काय? तंतोतंत किंवा अगदी बरोबर. अँड मास्टरिंग म्हणजे काय? मास्टरिंग मीन्स सर्वात महत्त्वाचा. स्किल्स म्हणजे कौशल्य. गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, ऑल डिपेंड म्हणजे अवलंबून, ऑन हाऊ वी अप्रोच म्हणजे काय? दृष्टिकोन. अँड टॅकल द प्रॉब्लेम. टॅकल म्हणजे काय? हाताळणे. टॅकल मीन्स हाताळणे द प्रॉब्लेम. फाइंडिंग द राईट फुटिंग, precisely mastering the skills and getting to the next place, all depend on how we approach and tackle the problems. Tackle the problems म्हणजेच योग्य पाऊलवाट शोधणे. आवश्यक जी स्किल्स आहेत, जी कौशल्य आहेत, ती कौशल्य शिकून घेणे आणि वाटचाल पुढे ठेवणे. या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यांवर डिपेंड असतात, यांवर अवलंबून असतात. की फाइंडिंग द राईट फुटिंग म्हणजे योग्य पाऊलवाट शोधणे. अँड प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस आणि वाटचाल पुढे ठेवणे. या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यांवर की जे यश आहे ते यश अवलंबून असते. की योग्य पाऊलवाट शोधणे, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे, वाटचाल पुढे चालू ठेवणे, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यांवर अवलंबून असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर to where we want to be in find the footing of our next steps. की आपण जिथे आहोत तिथून जेथे जाण्याची विश आहे, इच्छा आहे, तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे. की द बेस्ट वे फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. म्हणजे आपण जिथे आहोत तिथून जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे. की आता ध्येय ठरवलं आणि ध्येय ठरवल्यानंतर आपण जिथे आहोत तिथे जाण्याची इच्छा आहे, तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे. आता ध्येय ठरवलं आणि ध्येय ठरवल्यानंतर आपल्याला की ध्येयाचा जो मार्ग आहे, जो रस्ता आहे, त्याच दिशेने आपल्याला प्रत्येक पाऊल टाकावं लागेल आणि तेव्हाच आपल्याला प्रत्यक्षात त्याच्यात यश मिळेल. म्हणजे तेव्हाच आपल्याला प्रत्यक्षात आपलं जे गोल आहे, आपलं जे लक्ष आहे, आपलं जे ध्येय आहे, आपलं जे स्वप्न आहे, ते स्वप्न आपल्याला प्रत्यक्षात साध्य करता येईल, पूर्ण करता येईल. की प्रत्येक पाऊल जर आपण योग्य दिशेला आपण टाकला तरच आपलं जे ध्येय आहे, आपलं जे स्वप्न आहे, आपलं जे लक्ष आहे, ते लक्ष प्रत्यक्षात काय होणार आहे? पूर्ण होणार आहे, साध्य करता येणार आहे. When we take the next step, it should support and hold us without a crack. Crack म्हणजे क्षणात किंवा तडा असाही त्याचा अर्थ होतो. When we take the next step, it should support and hold us without a crack. होल्ड म्हणजे धरणे, क्रॅक म्हणजे क्षणात किंवा तडा असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच आपण उचललेले जे प्रत्येक नेक्स्ट पाऊल आहे, पुढचं पाऊल आहे, ते आपल्याला न डगमगता आधार देणारे असायला हवे. म्हणजेच आपण उचललेले जे प्रत्येक पाऊल आहे, ते प्रत्येक पाऊल आपल्याला न डगमगता, न घाबरता
आपल्याला भक्कम आधार देणारे असायला हवे आणि तेव्हाच आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने काय होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो, सक्सेसफुल होऊ शकतं. म्हणजेच आता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता एखादं ध्येय, एखादं लक्ष, एखादं उद्दिष्ट, एखादं स्वप्न स्थापित करायचं असेल आणि सेट केल्यानंतर, ते निश्चित केल्यानंतर आपल्याला आपला जो प्रत्येक पाऊल आहे तो प्रत्येक पाऊल त्या ध्येयाकडे, त्या लक्ष्याकडे, त्या उद्दिष्टाकडे, त्या स्वप्नाकडे गेला पाहिजे. एवढी आपल्याला या ठिकाणी काय घ्यावी लागेल, केअर घ्यावी लागेल, काळजी घ्यावी लागेल. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण काय होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. इन दिस वे वी हॅव लर्न बी स्मार्ट, की अशा पद्धतीने आपण की जे स्मार्ट ध्येय आहेत त्या स्मार्ट ध्येयांविषयी या ठिकाणी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतलेली आहे. आणि या ठिकाणी आपलं जे हे लेसन आहे ते लेसन देखील संपलेलं आहे. आणि याविषयी जर तुमच्या मनात काही डाऊट्स असतील, काही शंका असतील तर त्या तुम्ही आपल्या ग्रुपवर देखील विचारू शकतात. थँक्यू. हॅव अ नाईस डे.